साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने जागतिक योगा दिन कार्यक्रम साजरा। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने द्वारावती भक्तिनिवास समोरील बागेत आज जागतिक योगा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शैक्षणिक संकुलचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगाचार्य डॉक्टर नचिकेत वरपे यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करून योगासने करून घेतले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संस्थान अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी सार्वजनिकरित्या योगासने केली। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी श्रीयुत भीमराज दराडे साहेब, सचिन तांबे साहेब, संस्थांचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सर्व विद्यार्थी ज्यांनी आज आपल्याला या ठिकाणी योगाचं प्रात्यक्षिक दिले असे डॉक्टर नचिकेत सर, त्याचप्रमाणे सिसोदिया सर, प्रज्वल आणि आमचे संस्थांचे सुद्धा सर आणि संस्थांचे सर्व विद्यार्थी ज्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक केलं। प्रथमतः आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आनंदीमय आणि आरोग्यदायी शुभेच्छा। योगाचं महत्व जे आहे ते प्राचीन कालापासून आहे आणि योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य ठेव आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जागतिक पातळीवर जे हा आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करण्यासाठीचा जो संयुक्त राष्ट्र संघामध्ये ठराव केलेला होता, त्याला जगातल्या सर्व देशांनी जे आहे पाठिंबा दिलेला आहे आणि आपण हा योग दिन जो आहे तो साजरा करत आहोत। या ठिकाणी योग दिन साजरा करत असताना जे सूर्यनमस्कार झाले, जे प्राणायाम झाला, जे आनंददायी योगा झाला, या योगामुळे आपल्या सर्वांना जे मुलांची तर काय अडचण नाही, ते व्यवस्थित करतात, परंतु इथं जे शिर्डीतले ग्रामस्थ बसलेले असतील, संस्थांचे कर्मचारी बसलेले असतील, त्यांना आपल्या शरीराचं लिमिटेशन काय, आपलं शरीर कितपर्यंत काम करू शकतं याची जाणीव झालेली आहे। आणि मुलांच्या सारखा, सिसोदिया सरांच्या सारखा योगा जर आपल्याला करायचा असेल, आपलं शरीर जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल, तर आपण सर्वांनी जे आहे ते दररोज 20 मिनिटं 30 मिनिटं जे आहे ते योगाभ्यास जो आहे योग आपण केले पाहिजेत। आपल्याला जर रोग घालवायचा असेल तर आपण जे आहे ते नियमितपणे योग केला पाहिजे। तर सर्वांनी योग करायला पाहिजे। आपल्या शरीरामध्ये मुलांच्या मध्ये जे आहे कॉन्सन्ट्रेशन व्हायला, व्यवस्थित होण्यासाठी, आपल्या शरीरामधली रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थितपणे चालण्यासाठी, शरीरामध्ये लवचिकता येण्यासाठी हे सर्व जे आहे याचे फायदे जे आहे ते योगामधून आपल्याला मिळतात। त्यामुळे सरांनी जे अपेक्षा केलेली आहे की पुन्हा भेटू पुढच्या 21 जूनसाठी, असं न करता जे आहे प्रत्येकाने आपापल्या घरी जे ज्यावेळेस वेळ मिळेल सकाळी करा, संध्याकाळी